नमस्कार, श्री कुकिंगमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत एकदम सोप्या पद्धतीने दूध वापरून स्वादिष्ट असा गाजराचा हलवा। तर मऊ लुसलुशीत असा गाजरचा हलवा बनवूया। तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया। तर इथं मी अर्धा किलो गाजर स्वच्छ धुवून गाजरावरची साल काढून खिसणीने गाजर खिसून घेतलेले आहे। हलवा बनवण्यासाठी गॅसवर कढई ठेवून घेतलेली आहे। कढईमध्ये मी अर्धी वाटी तूप घालून घेत आहे। तूप गरम झाल्यानंतर यामध्ये गाजरचा खीस घालून घ्यायचा आहे। इथं मी सर्व गाजरचा खीस घालून घेतलेला आहे। आता तुपामध्ये हे छान असं परतून घ्यायचं आहे। हे गाजरचं खीस 5 ते 6 मिनिट तुपामध्ये छान असा परतून घ्यायचा आहे। हे बघा, गाजरचं खीस छान असा तुपामध्ये परतून झालेला आहे। कलर पण चेंज झालेला आहे। आता यामध्ये मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे गरम करून, ते घालून घ्यायचं आहे। अर्धा किलो गाजराला अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे मी। बघा, मी दूध घालून घेतलेलं आहे। आता छान असं मिक्स करून घेऊया। हे बघा, मी छान असं मिक्स करून घेतलेलं आहे। आता आपल्याला हे दूध आटवून घ्यायचं आहे। फुल गॅस करून दूध आटवून घ्यायचं आहे। अधूनमधून मिक्स करत राहायचं आहे। हे बघा, दूध आटलेलं आहे। आता यामध्ये मी अर्धी वाटी साखर घालून घेत आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखर घालू शकता। हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। साखर छान अशी मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आता मी वेलची पूड घालून घेत आहे 2 चमचे। हे मी छान असं मिक्स करून घेऊया। साखर घातल्यानंतर हलवा 4 ते 5 मिनिट मीडियम गॅसवर शिजवून घ्यायचा आहे। साखरेचा पाक झालेला पूर्ण आटवून घ्यायचा आहे। अधूनमधून मिक्स करत राहायचं आहे। हे बघा, साखरेचा पाक छान असा आटलेला आहे। हलवा दाटसर असा झालेला आहे। आता यामध्ये मी 4 ते 5 काजू, 4 ते 5 बदाम बारीक कट करून तुपामध्ये फ्राय करून घेतलेले आहेत, ते घालून घेऊया। हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। हे बघा, छान असं मिक्स करून घेतलेलं आहे। मऊ लुसलुशीत आणि दाणेदार असा आपला गाजराचा हलवा तयार झालेला आहे। ही हलवा बनवायला एकदम सोपा आहे आणि खायला पण खूप स्वादिष्ट असा लागतो। तुम्ही पण नक्की या पद्धतीने गाजराचा हलवा बनवून पहा। खूप छान लागतो आणि खूप टेस्टी होतो। मला ही गाजराच्या हलव्याची रेसिपी कशी वाटली ती मला नक्की कमेंट करून सांगा। रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका। अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।